भविष्यवेध यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण पौराणिक कथा पाहणार आहोत, कथा श्रीकृष्णाची। दोस्तांनो, चला तर मग ऐकूया कथा श्रीकृष्णाची। महाभारत हे त्या काळातील सर्वात मोठे महायुद्ध होते, कारण त्या काळात या युद्धात भाग न घेतलेले क्वचितच एखादे राज्य असेल। कारण या युद्धात भारतासह अफगाणिस्तान आणि इराणचे सर्व राजे कौरव आणि पांडवांच्या बाजूने उभे राहिले, परंतु एक राज्य असे होते जे या युद्धक्षेत्रात असूनही युद्धापासून दूर राहिले। ते म्हणजे दक्षिणेतील उडप्पीचे राज्य। जेव्हा उडप्पीचा राजा या युद्धात भाग घेण्यासाठी आपल्या सैन्यासह कुरुक्षेत्रावर पोहोचला, तेव्हा कौरव आणि पांडव दोघेही त्यांना आपापल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न करू लागले। उडप्पीचा राजा अत्यंत दूरदर्शी होता। त्यांनी श्रीकृष्णाला विचारले, हे माधव, दोन्ही बाजूने जो कोणी पाहतो तो या युद्धासाठी आतुर वाटतो, पण दोन्ही बाजूने उपस्थित असलेल्या एवढ्या मोठ्या सैन्यासाठी जेवणाची व्यवस्था कशी होईल याचा विचार कोणी केला आहे का? त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, महाराज, तुम्ही अगदी बरोबर शंका उपस्थित केली आहे। तुमच्या या शंकेवरून मला असे वाटते की तुमच्याकडे नक्कीच या संदर्भात काहीतरी योजना आहे। कृपया ती योजना मला सांगावी। यावर उडप्पीचे राजे म्हणाले की, हे वासुदेव, भावाभावांमध्ये होणारे हे युद्ध मला उचित वाटत नाही। त्यामुळे या युद्धात भाग घ्यायची माझी इच्छा नाही, परंतु हेही सत्य आहे की हे युद्ध आता टाळताही येणार नाही। म्हणूनच मी असे ठरवले आहे की माझ्या संपूर्ण सैन्यासह येथे उपस्थित राहून लढणाऱ्या सर्व सैनिकांसाठी भोजनाची व्यवस्था करावी, अशी माझी इच्छा आहे। यावर श्रीकृष्ण आनंदाने म्हणाले, महाराज, तुमची कल्पना खूप चांगली आहे। या युद्धात 50 लाख योद्धे सहभागी होतील आणि तुमच्यासारखा कुशल राजा त्यांच्या अन्नाचे व्यवस्थापन पाहणार असेल तर या बाजूनेही आम्ही निश्चिंत राहू। व मला हे सुद्धा माहीत आहे की या विशाल महासागरा एवढ्या मोठ्या सैन्याच्या अन्नाचे व्यवस्थापन भीमसेन आणि तुमच्याशिवाय कुणालाही शक्य नाही। भीमसेन या युद्धापासून लांब राहू शकत नाहीत, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या सैन्यासह दोन्ही सैन्याच्या भोजनाची जबाबदारी घ्या। अशा प्रकारे उडप्पीच्या महाराजांनी सैन्याच्या भोजनाची जबाबदारी घेतली। पहिल्या दिवशी त्यांनी उपस्थित सर्व योद्ध्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली। त्यांची कार्यक्षमता इतकी अफाट होती की दिवसाच्या शेवटी अन्नाचा एक कणही वाया गेला नाही। जसजसे दिवस सरत गेले तसतशी योद्ध्यांची संख्याही दिवसागणिक कमी होत होती आणि दोन्ही बाजूचे योद्धे हे पाहून आश्चर्यचकित होत होते की प्रत्येक दिवसाच्या शेवटी उडप्पीच्या राजाकडून एक अन्नाचा कणही वाया जात नाहीये। तर त्यांना कसे समजते की आज एवढ्या सैन्याचे भोजन बनवायचे आहे? खरं तर तेथील उपस्थित असणाऱ्या प्रत्येक सैनिकाला हा प्रश्न पडत होता की उडप्पीच्या राजांना हे कसे काय समजते? एवढ्या मोठ्या सैन्याच्या अन्नाचे व्यवस्थापन करणे हा खरं तर एक चमत्कारच होता आणि अन्नाचा एक दाणाही वाया जाऊ नये अशा पद्धतीने नियोजन करणे हे सुद्धा एका चमत्कारापेक्षा कमीच नव्हतेच। अखेर युद्ध संपले आणि पांडव जिंकले। आपल्या राज्याभिषेकाच्या दिवशी शेवटी
युधिष्ठिराने न राहून उडप्पीच्या राजाला विचारले की, हे महाराज, समस्त देशांचे राजे आमची प्रशंसा करत आहेत की तुमचे लहानसे सैन्य असूनही तुम्ही अशा सैन्याला पराभूत केले की त्या सैन्याचे नेतृत्व स्वतः भीष्म, गुरुद्रोण आणि आमचा थोरला बाहू कर्ण यांसारखे महापुरुष करत होते. परंतु मला असे वाटते की तुम्ही आम्हा सर्वांच्या पेक्षा जास्त कौतुकास पात्र आहात. कारण ज्यांनी एवढ्या मोठ्या सैन्यांसाठी केवळ जेवणाचीच व्यवस्था केली नाही, तर ती व्यवस्था अशा प्रकारे चोख पार पाडली की अन्नाचा एक कणही वाया जाऊ दिला नाही. मला तुमच्याकडून या कौशल्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. यावर उडप्पीचे राजे हसले आणि म्हणाले, सम्राट, या युद्धात तुम्ही मिळवलेल्या विजयाचे श्रेय कोणाला देणार? यावर युधिष्ठिर म्हणाले, याचे श्रेय श्रीकृष्णाशिवाय कोणाला देता येईल? जर ते नसते तर कौरव सैन्याचा पराभव करणे अशक्य झाले असते. तेव्हा उडप्पीचे राजे म्हणाले, हे राजा, ज्याला तुम्ही माझा चमत्कार म्हणत आहात तो सुद्धा श्रीकृष्णाचाच महिमा आहे. हे ऐकून तेथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. मग उडप्पीच्या राजांनी या रहस्यावरून पडदा उठवला व म्हणाले, महाराज, श्रीकृष्ण प्रतिदिन रात्री शेंगदाणे, भुईमुगाच्या शेंगा खात असे व मी दररोज त्यांच्या शिबिरात मोजून शेंगा ठेवत असे. व त्यांच्या शेंगा खाऊन झाल्या ते तेथून निघून गेले की मी तेथे जाऊन ती टरफले बाजूला करून त्यांच्या किती शेंगा शिल्लक राहिल्या आहेत त्या मोजत असे. ते जितक्या शेंगा खात असे दुसऱ्या दिवशी युद्धात 1000 गुणा सैन्य मारले जायचे. समजा त्यांनी 50 शेंगा खाल्ल्या तर दुसऱ्या दिवशी युद्धात 50,000 सैनिक मारले जायचे. व मी या निकषावर दुसऱ्या दिवशी भोजनाची व्यवस्था करत असे आणि त्यामुळे कधी अन्नाचा एक कणही वाया जात नसे. प्रभू श्रीकृष्णाचा हा चमत्कार ऐकून उपस्थित असणारे सगळेच त्यांच्या समोर नतमस्तक झाले. ही कथा महाभारतातील दुर्मिळ कथांपैकी एक आहे. ही कथा कर्नाटकातील उडप्पी जिल्ह्यात असलेल्या कृष्ण मठात नेहमी सांगितली जाते. कर्नाटकच्या या मठाची स्थापना उडप्पीच्या सम्राटाद्वारे केली गेली आहे व प्रभू श्रीकृष्णाने स्वतः उडप्पीच्या महाराजांना आशीर्वाद दिला होता की तुम्ही ज्या प्रकारे भोजनाची व्यवस्था केली होती आणि असे अप्रतिम सात्विक भोजन तयार केले होते, त्या बदल्यात मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमच्या राज्याच्या सर्व पुरुषांच्या हातात असा नैसर्गिक गुण असेल की ते सात्विक भोजन तयार करतील व ते संपूर्ण जगात सर्वोत्कृष्ट असेल. म्हणूनच आज उडप्पीच्या लोकांनी जगभरात अनेक रेस्टॉरंट्स उघडली आहेत आणि त्यांच्या हाताने बनवलेले जेवण आज जगभर प्रसिद्ध आहे. भारतातही असे एकही शहर नाही जिथे एकही उडप्पीचे रेस्टॉरंट नाही. भारतासोबतच परदेशातही अनेक उडप्पी रेस्टॉरंट आहेत आणि या उडप्पी रेस्टॉरंटची एक खास गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या याच आशीर्वादामुळे ते आपल्या हॉटेलमध्ये फक्त सात्विक भोजन बनवतात. काय दोस्तांनो, आवडली नाही पौराणिक कथा? अशा अनेक गोष्टींसाठी आपले भविष्यवेध हे चॅनेल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.